नमस्कार मंडळी. बऱ्याच दिवसापासून मी माझा फूड बिझनेस काही कारणास्तव बंद केलेला, पण आता मी तो परत सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे आज मी पहिलं माझं डिश करणार आहे मटर पनीर. त्याकरता इथे मी एक पॅन घेतला आहे आणि पॅनला गरम करायला ठेवलं आहे. आता इथे 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले. यात थोडंसं आपण तेल टाकूया. मटर पनीर करणं तसं तर खूप सोपं आहे, लगेच होतं, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि ऑर्डर आली की मी पटापट बनवून देऊ पण शकते. त्यामुळे ते मी सगळ्यात पहिले आता आपण या तेलामध्ये आपले कांदे भाजून घेऊया व्यवस्थित. आता इथे कांदे भाजते आहे. अगदी गॅसची फ्लेम तुम्हाला लो मिडियम तुम्ही कसं पण ठेवू शकता. त्यामध्ये आता इथे 2 मिरच्या घेतल्या आहे. मिरच्यांचं प्रमाण थोडं कमी जास्त तुम्ही करू शकता, पण प्रत्येकाला असं स्पायसी आवडत नाही, त्यामुळे मी इथे 2 मिरच्या टाकते. इथे मिरच्यांना पण आपण त्याच्यासोबत भाजून घेऊया व्यवस्थित. मिरच्या आपल्या भाजतात त्यापर्यंत इथे आपण आता यात टमाटे पण टाकूया. जिथे मी 2 टमाटे घेते. 2 टमाट्याला चांगलं वॉश करून घ्यायचं पहिले. त्यानंतर याला आपण याच्यात ॲड करून घेऊया. त्या टमाटरला इथे मी उभं चिरून घेणार. आपल्याला रफली चॉप करायचं आहे, तसंही आपण सगळं एकत्रच ग्राइंड करणार आहोत, त्याच्यामुळे काही काळजी करायचं आवश्यकता नसते. यात हे टाकलं की आता थोडंसं मी अर्धा चमचा मी इथे ॲड करणार आहे मीठ. मिठासोबत जर का आपण कांदे या टमाटे भाजतो आहे, टमाटे लवकर गळतात, जास्त वेळ लागत नाही आपल्याला. इथे आपला मसाला भाजून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकणार मी, म्हणजे व्यवस्थित गळायला पाहिजे. आणि याच्यामध्ये झाकण लावून मी साधारण 2 ते 3 मिनटं याला व्यवस्थित स्लो गॅसवर होऊ देणार. आता आपण इथे झाकण उघडून एकदा मी पाहते टमाटे व्यवस्थित गळाले की नाही. आपले टमाटर व्यवस्थित गळाले आहे, तर बस या स्टेजला आता मी गॅस बंद करणार आहे आणि या पूर्ण मसाल्याला थंड होऊ देणार. आता इथे आपण पनीरला भाजून घेऊया व्यवस्थित. इथे एक पॅन घेतला आहे. पॅनमध्ये जास्त प्रमाणात तेल टाका आणि याला आपण छान तळून घेऊया. मोठे मोठे साईजमध्येच ठेवले आहे मी, जेणेकरून वेळ वाचतो आपल्या या सगळ्या गोष्टींमध्ये कट करताना वगैरे. अगदी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला भाजून घेऊया. खूप जास्त भाजायचं नाही कधी, नाहीतर थोडासा तो कडक होतो पनीर. त्याच्यामुळे हलकासर कलर आला की बस झालं, आपल्याला काढून घेऊया. इथे आपलं पनीरसुद्धा झालेलं आहे आता रेडी. यालासुद्धा आपण काढून ठेवून देऊ वेगळं. आता मी तोच पॅन घेतला आहे. आता त्या पॅनमध्ये मी 2 चमचे इथे ॲड करत आहे अद्रक लसणचा पेस्ट. अद्रक लसण आणि मिरची याचा पेस्ट करून ठेवलेला असतो मी, जेणे की लगेच माझा वेळ वाचतो या सगळ्या गोष्टींमध्ये. याला भाजून घेते छान. आणि हे भाजून झालं तिथे मी पनीरचे असे स्मॉल लहान लहान तुकडे करून घेते. आता इथे अद्रक लसणची पेस्ट आपली भाजून झाली आहे, तर आपण आता ॲड करू याच्यामध्ये जे आपण कांदे आणि टमाटरचं पेस्ट करून ठेवलेलं ते आपण ॲड करून घेऊया आणि या सगळ्याला एकत्र व्यवस्थित भाजून घेऊ. आता इथे माझ्या हाताने गडबड झाली. मी मसाले टाकताना आणि वाटाणे टाकताना माझा व्हिडिओ स्किप झाला. मी त्याला स्टार्टच नाही केलं होतं. तर इथे तुम्हाला सांगते, मी साधारण अर्धा ते 1 वाटी इथे मी वाटाणे टाकले आहेत आणि अर्धा चमचा टाकलेला आहे मी हळद, 1 चमचा टाकला आहे मिरची पावडर, 1 चमचा टाकलेला आहे मी धनिया पावडर, अर्धा चमचा टाकला आहे मी जिरा पावडर. हे सगळं मी ॲड केलेलं आहे. आणि इथे सगळ्यात पहिले मी वाटाण्याला शिजवून घेतलेलं. आता शिजले आपले वाटाणे व्यवस्थित, तर इथे मी पनीर ॲड करत आहे आणि बस हे सगळं एकत्र आपण मिक्स करून घेऊया. तसं मी आज टिफिनमध्ये मसाले भात आणि मटर पनीर आणि चपात्या हा माझा आजचा बेत होता. आणि इथे मी कस्तुरी मेथी घेतली, थोडंसं त्याला तव्यावर भाजलं आणि अशी हाताने क्रश करून त्यात मी वरती अशी भुरकवून टाकते. आता इथे आपलं मटर पनीर रेडी झालेलं आहे. आता बस गॅस बंद करणार आणि बाकीच्या कामाला इथे लागणार चपात्या आणि थोडा भात
अजून शिजणं बाकी आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच माझा व्हिडिओ पाहत राहा. आवडल्यास तर प्लीज कमेंट करा. काही कमी जास्त असल्यास तर मी नक्की त्या सुधारणा करणार. थँक्यू.